हॅलो मैत्रिणींनो, आज खूप छान अशी आणि शरीरासाठी खूपच पौष्टिक असणारी नवीन नाश्त्याची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर बघा, न तळण्याची झंझट किंवा न भाजण्याची झंझट ही रेसिपी मी कशी बनवलेली आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आतमध्ये बघा, भाज्यांचं सारण भरलेलं आहे आतमध्ये. एकदा जर खाल्ली तर तुम्ही अजिबात चव विसरणार नाही आणि सगळेजण विचारतील की कशा पद्धतीने बनवलेले आहे. चला तर मग पटकन व्हिडिओला स्टार्ट करते. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. एक वाटीभर मी इथे रवा घेतलेला आहे. रवा तुम्ही जाडसर किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता. त्यामध्ये एक सिमला मिरची बारीक कट करून घातले. त्यानंतर 2 कांदे चिरून घेतले होते. चिरलेला कांदासुद्धा यामध्ये घातलेला आहे. हिरव्या मिरचीचे काप बारीक करून घेतलेत आणि तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची नसेल तर लाल तिखट वापरलं तरीही चालेल. 2 टोमॅटो चिरून घेतले होते. ते चिरलेले टोमॅटोसुद्धा यामध्ये घालते आणि टोमॅटो बघा एकदम बारीक कट केलेले आहेत. त्यानंतर इथे मी दही घेतलेलं आहे अर्धी वाटी. तुम्हाला जर दही घालायचं नसेल तर यामध्ये लिंबू पाणी पण तुम्ही वापरू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये तुमच्या आवडीनुसार अजून भाज्या तुम्ही घालू शकता. गाजर, बीट वगैरे घातलं तरीही खूप टेस्टी लागतं. अगोदर हे असंच पाणी न घालता मिक्स करून घ्यायचं आहे. माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील. नाश्त्यासाठी सारखे तेच तेच पदार्थ खाण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे कधीतरी असं वेगळं काहीतरी जराशी तोंडाची चव पण बदलते आणि तोंडाला छान अशी चव पण येते. तर यामध्ये भाज्या पण भरपूर घातल्या त्यामुळे हे पौष्टिक पण आहे. तर हे एकदम सुटसुटीत झाले कारण जरासा जाडसर रवा होता. तर थोडंसं पाणी घालून हे जरासं घट्टसरच असं भिजवायचं आहे आणि झाकून ठेवायचं एक 5-10 मिनिट. तर इथे पहा मी बटाटे उकडून घेतलेत. त्यानंतर अर्धी वाटी मी वाटाणा तो सुद्धा शिजवून घेतलेला आहे. बटाटे आणि वाटाणा एकत्र शिजवून घेतलं तरीही चालेल. तर हे दोन्ही पण मिक्स करून थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. वाटाणा आणि बटाटा शिजवून घेतल्यामुळे पटकन बारीक होतो आणि हा वाळलेला वाटाणा आहे. ओला वाटाणा जरी घातला तरीही चालेल. बारीक करून झाल्यानंतर यामध्ये बघा इथं मी सिमला मिरची घेतली आणि ही सिमला मिरची लाल कलरची आहे. तर बारीक कट करून घेतली. तुम्ही कोणतीही सिमला मिरची घातली हिरवी, पिवळी, लाल तरी चालेल. एक कांदा चिरून घेतला होता. चिरताना बारीक चिरलेला आहे. तर बारीक चिरलेला कांदा घातल्यानंतर थोडीशी कच्ची कोथिंबीर वरून घातली. भाज्या तुमच्या आवडीनुसारच घाला यामध्ये. 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून यामध्ये घातल्या. त्यानंतर बीट घेतलेला आहे. बीट तर किती शरीरासाठी पौष्टिक आहे तुम्हाला माहितीच आहे. आणि हल्ली मुलांना बीट खायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने नाश्ता जर बनवला तर भरपूर अशा भाज्या पोटामध्ये जातात. तर टोमॅटोसुद्धा यामध्ये घातलेलं आहे चिरलेलं. त्यानंतर इथे पहा आलं मी बारीक किसून घेतलेलं आहे. त्यामुळे खूप छान टेस्ट येते. अजून याची चव वाढवण्यासाठी यामध्ये घालायचे आहेत सुके मसाले. तर इथे हळद घेतलेली आहे थोडीशी. हळद घातल्यानंतर 1 चमचा धने पावडर घालायची. त्यानंतर अर्धा चमचाभर मी इथे जिरे पावडर घालते. अगदी थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे कारण यामध्ये हिरवी मिरची घातलेलीच आहे. त्यानंतर 1.5 चमचाभर इथे पावभाजी मसाला घालायचा आहे. अगोदर अर्धा चमचा आणि आत्ता 1 चमचा 1.5 चमचा पावभाजी मसाला घातला. हे सगळे सुके मसाले घातल्यानंतर खूपच भारी टेस्ट येते. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये अजिबात थोडंसुद्धा पाणी नाही घालायचं. तर हे चांगलं असं मिक्स करून झाल्यानंतर बघा इथे एका कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये ठेवायचे आहे रिंग किंवा एखादी प्लेट, वाटी काही पण तुम्ही ठेवू शकता. त्यावरती एक चाळणी ठेवायची आहे. चाळणी ठेवून झाल्यानंतर इथे पहा एका प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि हे जे अगोदर आपण रवा भिजवलेलं मिश्रण आहे ते मिश्रण यामध्ये घालायचं आहे. आणि घालताना बघा किती घातलेलं आहे. अगदी थोडंसं घातलं, एक अर्ध्या प्लेटपर्यंतच हे मिश्रण यामध्ये भरायचं आहे. त्यानंतर हे बटाट्याचं आणि भाज्यांचं जे सारण आपण बनवलेलं आहे त्याचा एक छोटासा गोळा बनवायचा असा. अगदी थोडासा हलक्या हाताने चपटा करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पहा.
अगदी अलगद असं हे जे रव्याचं मिश्रण आहे त्यावरती हा गोळा ठेवायचा आहे आणि अशीच प्लेट पाणी उकळल्यानंतर चाळणीमध्ये ठेवायची आणि वरून झाकण ठेवायचं 1-5 मिनटाकरिता. तर 5 मिनिट झाल्यानंतर बघा छान अशी वाफ आली ह्याला. यावरती पुन्हा रवा भिजवलेलं जे मिश्रण आहे ते वरून असं घालायचे. छान असं पसरवून घ्यायचं आहे सगळ्या साईडने आणि नंतर एक 7-8 मिनटाकरता यावरती झाकण ठेवायचं आहे. 7-8 मिनटानंतर हे चेक करायचं आहे व्यवस्थित वाफरले का नाही ते. तर त्यासाठी बघा इथे एक काटेरी चमचा किंवा चाकूने पण तुम्ही चेक करू शकता. तर बघा अगदी व्यवस्थित आणि अलगद असा चमचा निघालेला आहे, सहज निघाला आहे चमचा. याला अजिबात थोडंसुद्धा चिकटलेलं नाही आहे रव्याचं मिश्रण. तर हे परफेक्ट असं चांगलं आपलं शिजलेलं आहे. याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे अगोदर. प्लेटला बघा अगदी थोडंसं तेल लावलं होतं त्यामुळे हे पटकन निघलं जातं. आणि बघा तळण्याची झंझट नको किंवा फोडणी द्यायची झंझट नको किंवा भाजण्याची झंझट नको. अगदी पटकन नाश्ता तयार झालेला आहे. आणि तुम्ही तर पाहिलेलंच आहे की यामध्ये इनो सोडा न वापरता मी खूप छान पद्धतीनं हे बघा पीठसुद्धा चांगलं फुगलं होतं. आपणाला हव्या त्या आकारामध्ये हे कट करून घ्यायचं आहे आता. आणि याबरोबर बघा काहीसुद्धा खायला घ्यायची गरज नाही. अगदी असं नुसतं जरी खाल्लं तरीही खूप टेस्टी लागतं. पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो सॉस किंवा एखाद्या चटणीबरोबर हे खाऊ शकता. पटकन असा गरमागरम नाश्ता तयार झालेला आहे. आजची रेसिपी तुम्हाला आवडली का कमेंटमध्ये नक्की कळवा. तर लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन नवीन पौष्टिक बनवून खात राहा. धन्यवाद.